नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण 10th मॅथमॅटिक्सच्या 3rd चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत। 3rd चॅप्टर आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन। तर अशा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळत राहील। तर आज आपण 3rd चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशनला स्टार्ट करणार आहोत। तर बेसिकली अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपल्याला सिक्वेन्स, त्यानंतर त्या सिक्वेन्स सॉल्व करायचे, मेथड बाय अरिथमेटिक प्रोग्रेशन, म्हणजे ह्या मेथडने आपण सिक्वेन्सला सॉल्व करणार आहोत। तर आता सिक्वेन्स म्हणजे काय? सिक्वेन्स म्हणजे आपली सिंपली आपण क्रमिका सांगू शकतो। आता सिक्वेन्स ही एक डेफिनेशन आहे, अ सेट ऑफ नंबर वेअर द नंबर आर अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर इज कॉल्ड ॲज अ सिक्वेन्स। म्हणजे कोणतेही एखादे नंबर जे डेफिनेट ऑर्डरने अरेंज आहे त्याला आपण सिक्वेन्स असे सांगू शकतो। तर आता इथं फॉर एक्झाम्पल म्हणजे जो बेसिक एक्झाम्पल आहे तो नॅचरल नंबर्सचा आहे। नॅचरल नंबर म्हणजे 1 to n, म्हणजे त्याचा एन नंबर सांगू शकत नाही, पण आपण एन टर्म सांगू इथं एन। ठीक आहे, या पद्धतीने हे झाले आपले एक्झाम्पल मध्ये। त्यानंतर टर्म्स इन सिक्वेन्स। आता टर्म्स इन सिक्वेन्स म्हणजे जे सिक्वेन्सचे टर्म आहे। आता फर्स्ट 1 आहे म्हणजे हा पहिला टर्म, 2 दोन नंबर आहे म्हणजे हा दुसरा टर्म, 3 थर्ड टर्म, 4 फोर्थ टर्म, अशा पद्धतीने हे आपले झाले टर्म्स। त्यानंतर आता अरिथमेटिक प्रोग्रेशन। अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे आता समजा हा एक आपला सिक्वेन्स आहे 2 4 6 8। ठीक आहे, हा आपला झाला सिक्वेन्स। यामध्ये आता T1 किती आहे आपला, म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे 2, बरोबर। T2 आहे 4, T3 आहे 6 आणि T4 आहे 8, या पद्धतीने। ठीक आहे, आता हे झाले आपले टर्म्स। आता अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? तर डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स इज कॉन्स्टंट, म्हणजे जे दोन टर्म असणार त्यांची जो कॉमन डिफरन्स आहे हा दोन टर्म मधला आणि हा दोन टर्म मधला आणि हा दोन टर्म मधला, हा नेहमी कॉन्स्टंट असणार। ज्या कोणत्याही सिक्वेन्स मध्ये कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो त्याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन असे म्हणतो। आता इथे एक्झाम्पल मध्ये बघूया, कॉमन डिफरन्स नेहमी डी ने डिनोट करतात। ठीक आहे, त्यानंतर आता डी म्हणजे T2 मायनस T1। T2 मायनस T1 म्हणजे हा झाला दुसरा टर्म, मायनस फर्स्ट टर्म म्हणजे 4 मायनस 2 इक्वल टू 2, हा झाला आपला कॉमन डिफरन्स फॉर ह्या टर्म साठी। ठीक आहे, त्यानंतर आता दुसऱ्यासाठी काढूया, म्हणजे T3 मायनस T2। आता T3 मायनस T2, T3 आहे 6 मायनस T2 म्हणजे 4, तर मायनस करून आन्सर येणार 2, बरोबर। हे कॉमन डिफरन्स आणि हे कॉमन डिफरन्स ही सेम आहे। आता अजून एक कॉमन डिफरन्स काढूया, तो आहे T4 मायनस T3। T4 मायनस T3 म्हणजे 8 मायनस 6 इक्वल टू 2, या पद्धतीने आपल्याला दिसतंय हे कॉमन डिफरन्स आहे 2, हेही आहे 2, हेही आहे 2, म्हणजे हे कॉमन डिफरन्स आहे कॉन्स्टंट। तर आपण सांगू शकतो की ही जी सिक्वेन्स आहे ती अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे। या पद्धतीने ही अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपल्याला सिक्वेन्स दिल्या आहेत, त्या आपण एक्सरसाइज 3.1 मध्ये सॉल्व करणार आहोत। तर आता आपण प्रॅक्टिस सेट 3.1 सॉल्व करणार आहोत। 3.1 मधलं क्वेश्चन नंबर 1 आहे, आपल्याला काही सिक्वेन्स दिलेला आहे, आपल्याला प्रूफ करायचं आहे ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे किंवा नाही। तर त्यासाठी क्वेश्चन नंबर 2 आहे 2, 5/2, 3, 7/3। आता ही एक आपल्याला सिक्वेन्स दिली आहे, आपल्याला विचारलं आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे किंवा नाही। तर त्यासाठी आपण पहिला टर्म लिहूया, T1 इक्वल टू 2, T2 इक्वल टू 5/2, T3 इक्वल टू 3 and T4 इक्वल टू 7/3। ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला दिसतंय आता अरिथमेटिक प्रोग्रेशन साठी आपल्याला कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट पाहिजे। तर कॉमन डिफरन्स फाइंड करूया, D इक्वल टू T2 मायनस T1। तर आपल्याजवळ T2 आहे 5/2 मायनस T1 आहे 2। आता यांचं मायनस करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार। ठीक आहे, तर इथं 5 1 5 मायनस 2 2 4 अपॉन 2। ठीक आहे, त्यानंतर आपला आन्सर येणार 1/2, हा झाला पहिला कॉमन डिफरन्स। आता दुसरा कॉमन डिफरन्स काढूया, तो असणार T3 मायनस T2। आता T3 आहे आपल्याजवळ 3 मायनस T2 आहे 5/2 इक्वल टू, इथे ही क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 3 6 मायनस 5 अपॉन 2। ठीक आहे,
क्रॉस मल्टिप्लिकेशन होऊन इथेही आपला आन्सर येणार 1/2. त्यानंतर लास्ट कॉमन डिफरन्स तो म्हणजे T4 मायनस T3. तर आपल्याजवळ T4 आहे 7/3 मायनस T3 आहे 3 इक्वल टू, आता इथेही कॉमन इथेही क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे 7 1 जा 7 मायनस 3 3 जा 9/3. इथं आन्सर येणार -2/3. आता आपल्याला इथं दिसतंय हे 1/2 कॉमन डिफरन्स आहे, इथेही 1/2 आहे, पण इथं -2/3 आहे. म्हणजे आपल्याला जी दिलेली सिक्वेन्स आहे ती अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये नसणार, कारण आपल्याला कॉमन डिफरन्स हा सेम मिळालेला नाही, कॉन्स्टंट मिळालेला नाही. तर आपण सांगू शकतो इट इज नॉट इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. इट इज नॉट इन एपी. ठीक आहे, एपी म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. तर आता आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 आहे, आपल्याला फर्स्ट टर्म दिलेला आहे ए म्हणजे फर्स्ट टर्म T1, त्यानंतर कॉमन डिफरन्स दिलेला आहे आणि आपल्याला एक सिक्वेन्स फॉर्म करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला यूज करावा लागेल. आपल्याला फॉर्म्युला नाही म्हणजे एक कॉमन डिफरन्स साठी जो आपण यूज करतो D = T2 मायनस T1. आता आपल्याला T2 फाइंड करू. T1 तर माहिती आहे, T1 म्हणजे पहिला टर्म आहे -7, D आहे आपल्याजवळ 1/2. त्यानंतर T2 -7 हा मायनस, तो मायनस म्हणजे मायनस मायनस +7 या पद्धतीने. आता आपल्याला T2 फाइंड करायचा आहे. T2 + 7 = 1/2 करूया. ठीक आहे, तर या पद्धतीने आता T2 = 1/2 हा पॉझिटिव्ह 7 राईट साइडला जाताना -7 या पद्धतीने T2 = 7 2 जा 14 14 -1 -13/2. ठीक आहे, हा झाला आपला T2. तर यामध्ये आपला दुसरा टर्म आपल्याला मिळालेला आहे. आता थर्ड टर्म फाइंड करूया. थर्ड टर्म साठी असं सेम येणार. आता आपल्याला दोन टर्म आहे, त्यानंतर तिसऱ्या टर्म साठी D = T3 मायनस T2. ठीक आहे, तर इथं आपल्याजवळ D आहे 1/2, त्यानंतर T3 आहे, T3 आपल्याला फाइंड करायचं आहे आणि T2 आहे आपल्याजवळ -13/3. -13/3 म्हणजे +13/2 नॉट 3 2. ठीक आहे, या पद्धतीने. तर इथेही आपला T3 येणार 1/2 -13/2. तर 1/2 -13/2 म्हणजे -12/2 = -6. या पद्धतीने थर्ड टर्म येणार आपला -6. ठीक आहे, या पद्धतीने आपली एक सिक्वेन्स बनणार आहे. त्यामध्ये आता आपल्याला T1 आहे -7, T2 आहे -13/2 आणि T3 आहे -6. ठीक आहे, अजून एक टर्म फाइंड करूया. मग D = T4 मायनस T3. T4 मायनस T3. इथेही D आहे 1/2, T4 फाइंड करायचा आहे, -T3 आहे आपल्याजवळ -6 -6 या पद्धतीने T4 येणार 1/2 -6 म्हणजे T4 आपला येणार 6 2 जा 12 म्हणजे -11/2. ठीक आहे, या पद्धतीने आता आपण सिक्वेन्स लिहूया. सिक्वेन्स कशी येणार -7, सेकंड टर्म येणार -13/2, थर्ड टर्म येणार -6, फोर्थ टर्म येणार -11/2. आता आपलं हे राईट आहे की नाही ते तपासण्यासाठी आपण कॉमन डिफरन्स बघूया. तर कॉमन डिफरन्स किती येणार T2 मायनस T1 तो येणार -13/2 -7. ठीक आहे, 7 2 जा 14 म्हणजे -13 + 14/2. तर आपला कॉमन डिफरन्स किती येणार 1/2. ठीक आहे, इथं कॉमन डिफरन्स 1/2. आता दुसऱ्या टर्म साठी बघूया. T3 मायनस T2. इथं येणार T3 आहे आपल्याजवळ, T3 आहे -6 मायनस T2 आहे -13/2 म्हणजे +13/2. या पद्धतीने 6 2 जा 12 -12 + 13 -12 + 13/2. इथेही आपला कॉमन डिफरन्स येणार 1/2. म्हणजे आपल्याला कॉमन डिफरन्स येतोय सेम, कॉन्स्टंट येतोय, म्हणजे ही आपली सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. या पद्धतीने आपल्याला जर पहिला टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला असेल तर या पद्धतीने आपण एक सिक्वेन्स फॉर्म करू शकतो.
ही आपली सिक्वेन्स आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह झालेला आहे. या पद्धतीने आज आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मधलं काही क्वेश्चन सॉल्व्ह केलं आहे. बाकीचे तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे, बिकॉज प्रॅक्टिस करणे फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला माहिती आहे मॅथमॅटिक्स मध्ये प्रॅक्टिस फार इम्पॉर्टंट असते आणि त्यासाठी मी फक्त काही जे अवघड एक्झाम्पल असतात ते सॉल्व्ह करायला थोडं हार्ड जातात ते मी सॉल्व्ह करून घेतलं आहे. बाकीचे सर्व सिंपल एक्झाम्पल आहे ते तुम्ही वेळ देऊन सॉल्व्ह करावे. आणि जर काही डाऊट असेल तर मला कमेंट करा. जर आजचं लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.